आता आम्ही परत बसमध्ये बसलो. तीच बस आहे. ते 3 हे काय बोलता कॅन्डिडेट उमेदवार आणि आता ताजमहलकडे रवाना होतोय. 2 किलोमीटर आहे घेऊन गेल्या तिथले आपण तुम्हाला दाखवतो. ब्युटी सगळे तयार वगैरे झाले. अशी अतिशय खतरनाक अशी ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक मन व्यक्त करा काहीतरी व्यक्त करा. फर्स्ट टाइम आहे सिटीत आलेलो आहे आम्ही. पण मग आग्र्याला जायचं आता ताजमहल बघायला. पण मग सुरुवातच थोडी अशी ट्रॅफिकमध्ये झाली. त्याच्यामुळं रस्ते रस्ते पण एकदम छोटे छोटे. त्याच्यामुळे थोडं हे वाटतंय. कारण सुरुवात अशी नाही झाली पाहिजे. चांगलं पाहिजे काहीतरी. पटपट आग्र्याला गेलो पाहिजे. काहीतरी नवीन गोष्टी भेटल्या पाहिजे, दिसल्या पाहिजे. बघू पुढं काय होतं. जय हिंद जय महाराष्ट्र. 1 किलोमीटर लांब आहे आम्ही आग्रा किल्ल्यापासून. व्हिडिओ माझा चालू आहे, सेल्फी चालू आहे. आता 1 किलोमीटर लांब आहे आम्ही आग्रा किल्ल्यापासून चाललोय. आले आले कधी गेलो पाहिजे कशी पाहिजे. मी आलेलो आहे इंटरव्ह्यू ताजमहल मध्ये. रिॲक्शन तर दाखवू पण जे आहे ते एकदम म्हणजे भव्य दिव्य. दिव्य नाही वाव. प्रत्येक लोक पर्यटन पाहू शकतो. असं बोलता किती रे दिवसाला किती 10 लाख लोक रोज टुरिस्ट म्हणून येतात. म्हणजे इकॉनॉमिकली पण हे खूप बेनिफिशियल आहे. सत्रे भाऊ आमचे ताजमहल आलोय. जवळपास बघण्यासारखं काहीच नाही. जे मराठे होते ना मराठे त्यांच्या याच्यामध्ये घोडे बांधायचे. घोडे हे म्हणायचे. इथं आम्ही घोडे बांधले होते 20 वर्ष. उगाच नाही म्हणते दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. नो नो घरी गेल्या चिडलंय का पुढे गेला याला पुढे गेला किती टोकलं शांत होता अजून छान आहे. नाही काही नाही झालं. चला घेत काढून तू. हा घेतलं किती टोकलं नाही काही नाही झालं. झालं काय काहीच नाही झालं. ते वाकलं ना कोणती तिला काहीच नाही झालं. लेजेंडरी ते वाकलं ते वाक. पूर्ण एकदा आता रात्रीचे 10 वाजले आणि आम्ही लास्ट मेट्रो नाही एक नाही झालं मला पूर्ण बोलू दे. तर आमचं म्हणजे ट्रिप वगैरे तिथे सगळे वेगळीकडे तिथे ब्लॉग चालू आता. तर आम्ही नाही का ते ट्रिप वगैरे पळून आग्रा बघण्यासाठी मेट्रो यूज करत होतो. आम्हाला माहितच नव्हतं की लास्ट मेट्रो 10ला राहते. आम्ही होतो 4 जण. आता ठीक आहे. लास्ट मेट्रोचा गेट झालाय बंद. तो एक जण आहे तो तिकडच आहे. तो 1 किलोमीटर लांब आहे. आता तो कसा काय इकडे येईल आमच्याकडे काहीच आयडिया. त्याचा कॉल आला आता. त्याचं नाव बघू शकता तुम्ही. ऋतिक राठोड. तुम्हाला तेव्हा बोललो की असं झालंय. तुम्हाला एकच पण होती ग्रुप मध्ये त्याच होणार होता. ऐक ना अजून एक ट्रेन आहे तिच्यामध्ये येऊन जाय तू. बरं ठीक आहे. आम्ही थांबतो इथं स्टेशनवर. ये तू. बघा आम्ही असे कुठं फिरायला गेलो आणि काही झालं नाही. हे बघा पनोती आहेत आमच्या बरोबर. तुम्ही बघू शकता.
राहिला तो हा मोरे खास पण होती. काय हृदय आहे ती. हृदयाची पण होती आमच्या बरोबर. तो जरी नसला तरी ती आमच्या बरोबर ऑटोमॅटिक वासाने येते. आपलं हॉटेल दिसेल बाहेर. कैप्टन शुभम गुप्ता मेट्रो स्टेशन दरवाजे बाईं ओर खुलेंगे. मेट्रो दाखवतो तुम्हाला आग्राचे. मग आता सध्या रात्री तर काही उपयोगाची नाही, कारण की दिवसभरांसाठी टुरिस्टसाठी आहे, चांगलं फायदेशीर. शहीद कैप्टन शुभम गुप्ता मेट्रो स्टेशन. आणि आम्हाला कोणत्याही टीचर लोकांना नाही सांगितलं की आम्ही असं काही स्कॅम केलेलं आहे, की आम्ही बाहेर आलोय. बाहेर आम्ही काय कारण सांगून आलेलो आहे, मोरेचं डोकं दुखतंय म्हणून गोळ्या गोळी घ्यायला लावली, बाकी नाही. आणि आम्ही बघ काय करतोय. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढचा ब्लॉग हा आल्यावर ऋती आल्यावर भेटू. हा ऋतिक आल्यावर त्याची ट्रेन येणार आहे, आपण त्याची रिॲक्शन घेऊ. आणि लास्ट ट्रेन याच्या जर का नंतर कोणतीच ट्रेन येणार उद्या सकाळी परत बघू स्टेशन चालू आता. या होणार. ट्रेन मध्ये जर ऋतिक आला तर आला, नाही आला तर मग विसरत नाही येईल तो याची गॅरंटी आहे. तुम्हाला दाखवतो का रिॲक्शन video मध्ये? थोबाड दाखवतो आम्ही तुम्हाला. मगच घाबरला होता. Action. ऍक्शन दाखवतो तुम्हाला. तो ट्रेनच्या बाहेर राहिला, तुम्ही इमॅजिन करू शकता. आम्ही मध्ये, तो बाहेर, दरवाजे बंद, आणि टीसी होते शेजारी, वॉचमॅन. हे कोण रे? वॉचमॅन होते शेजारी. त्यांनी ट्रेन बंद झाली, त्यांनी असं केलं. ऋतिक पण आला. त्याला काही कळाले काय करायचं, त्याला भूम असा काहीतरी रिॲक्शन आली त्याची ट्रेन. आता तुम्हाला दाखवतो. बघू शकता. दिसत तर नाही अजून. हे कुठे येते? लास्ट होप आहे आपली. Attention please. The train to Taj East Gate is going to leave from platform number 1. Thank you for your attention. एवढं घाल नशीब आहे. नहीं नहीं हमारा यही था, इधर ही था. ठीक है चलिए सर. ऋतिक एक्सपिरियन्स सांग थोडं तुझा. काहीच नाही काय. तू आज गावावर गेलो होता शेवटला कसं रे? वॉचमॅननी असं केलं. तू असं कावर गेलं त्यांच्याबरोबर? अरे जी गाठ वाटली याला काहीच कळालं काय करायचं. याची गाठ अरे वाटली नाही हे पाय. एवढी फाटली होती. ते काय बोलले की ये चली गई है, दुसरी आने वाली है. ती काहीच नाही झालं. तू वॉचमॅन आहे का तिकडे कोणाला तरी सांगत होता की दरवाजे क्लोज झाले, त्याला काय कळालं. आता आम्ही आमच्या हॉटेलला रवाना होतोय. काय वास ना काय बघू आता हॉटेलला जाऊन. सीन होता बरं का. हा? अरे ते फोनामुळं याच्यामुळे आम्ही सांगतो पनोती आमच्या बरोबर एकच आहे. ऋतिक तू मान्य करतो का नाही? पनोती आता दोन आहे. मान्य कर. पनोती नाही, दोन आहे. तू मान्य. पनोती दोन आहे. दोन जर असले ना ट्रेन डायरेक्ट पडली असती खाली. ऐका तुम्ही. ऋतिक तू मान्य करतो का नाही पनोती आहे? त्या साईड अरे कसं काय राहिलं तू? ट्रेन अरे पकडलं नाही. direct. मी विचार कर ना. नंतर चेक गेलो अरे. अरे चेक ते निघतच नव्हतं ना गेट. तू थोड्यावरून वाचला लास्ट ट्रेन नव्हती ती. लास्ट ट्रेन असती तर काय केलं? मग मी पाय आलो असतो. 15 किलोमीटर. आता काय केलं? अरे मी पोट कुठे तिकीट कुठे? अरे तुझ्या आईला एवढी अक्कल नाही का तुला? जस्ट बोललो होतो 2 बनवती ग्रुप मध्ये, दुसरी टॉपर बघू शकतो. पण याची बनवती कशी आहे, याचा मोबाईल फुटला, त्या मोबाईल याचं तोंड बघून याला दुसरा मोबाईल वापरायला दिला. आता हे तोंड बघून याला तसं याला आपली याची बनवती अशी की उलटे याचा उपयोग करीत आहे. चोरी सांगून गेली त्याच्यासोबत काय काय घडलं. तो महाराष्ट्रामध्ये अरे तो महाराष्ट्रामध्ये आला होता. महाराष्ट्रामध्ये आला बिचारा गेला तर गेला कुठे माहिती नांदेडला गेला. कशाला अरे मग पेपरला नेहमी सगळ्या सारखं येतं जाऊ. अरे मुसलमानाच्या हॉटेलमध्ये घुसलं. हा. त्याला मारत होते. हा, ते लोक तुला असेच भेटत आहे. आता हॉटेलला रवाना होतोय. हे दोन याची गाडी एक्सिडेंट दिसली आम्हाला. हा. हिचे 100% डिक्ले हिच्यात अजून पेट्रोल नसेल. 500 बोललं ना. 500 नाही लावडे, 70 बोललं. आता आम्ही आमचं हॉटेल आहे इथं कुठंतरी आसपास जाऊ आता.